अनुश्री आणि आदिनाथ सोबत का दिसत नाही? 3 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या तेव्हापासून अनुश्री कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे माझ्या. मत माणूस एडा होतो, आंधळा होतो, त्या टाईपमध्ये थोडं झालं होतं. असं भांडण वगैरे झालं तर ते माझ्या अकाउंटवरच यायचं प्रत्येक वेळी. काय झालं की अकाउंटवरून मग ते रील डिलीट केले जायचे किंवा काय केलं जायचं. तर सध्या काय चालू आहे? सध्या तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? आता परत रिस्टार्ट करतोय मी. रिस्टार्टचं बटन चालू केलंय, बघू आता कसं काय होतंय पुढे. हा रिस्टार्टचा बटन कुठं असतो तो मला पण सांग ना, म्हणजे कसं मी पण दाबतो. तर एवढा छान छान हिट सिरीज केल्यानंतर आता एकच सिरीज केली, एवढ्या सिरीज केले जशा काय 15-20 सिरीज करून बसलाय, आणि ती सिरीज एवढी छान आहे की मी बघितलीच नाही. सोशल मीडियापासून एवढं दूर राहण्याचं रिझन काय होतं? कुठे गायब होता? अमेझॉनच्या जंगलात गेलेला साप पकडायला. तुला काय करायचंय? हा चांगलं होतं ना, गायब होता एवढी वर्ष. दिवस तू होतास कुठं मित्रा? आणि मी कुठे होतो, काय करत होतो, माझं मलाच ठाऊक नाही रे. प्रेमात माणूस एडा होतो, आंधळा होतो, त्या टाईपमध्ये थोडं झालं होतं. अच्छा, कबीर सिंग. हा कबीर सिंग. तर माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली की आली काय XYZ असेल ते की मला रिस्ट्रिक्शन्स आले माझ्या लाईफवरती खूप. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये की मित्रांसोबत फिरण्यात किंवा मित्रांसोबत कुठे जाण्यात, व्हिडिओज करण्यात, परत बाकीच्या ज्या पण XYZ गोष्टी असतील त्यामध्ये. टॉक्सिक भेटली होती म्हणजे. सो मग त्यावेळची सेटवरची मजा वगैरे कशी असायची? त्या शाळा वेब सिरीजला 6 वर्ष झाली आणि अजून पण त्याच्यावरच चर्चा करतात. अरे पुढे चला ना, पुढे चला, काय मागे मागे येत आहेत सतत नुसता तेच 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 तेच. कौतुक केलं पाहिजे पॉडकास्ट वाल्यांचं, म्हणजे जे आता काम करतायत त्यांचे कधीच पॉडकास्ट घेणार नाहीत हे लोक. पण जे गायब झाले, 2-2 वर्ष कुठे गेले त्यांनाच नाही माहिती, त्यांना पकडून त्यांच्यासोबत पॉडकास्ट करणार. मग बाबा काय झालं, 2 वर्ष कुठे होता, काय झालं, काय करायचंय तुम्हाला? सवय आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नाक खुपसण्याची. सेटवरची मजा म्हणजे अनुश्रीचं माझं तर अजिबात पटत अजून. आता तर ठीक आहे, आम्ही एवढं कॉन्टॅक्ट मध्ये नाही, बट ठीक आहे, तेव्हा पटायचं नाही आमचं. तिचं तर त्या बिग बॉस मध्ये पण कोणासोबत पटलं नाही. आमच्या लाईफ मध्ये जे ऑन स्क्रीन झाले त्या खऱ्याच आपटे होत्या सगळ्या. A to Z एक पण फेक नव्हती गेली. ठीक आहे, तिने चान्स सोडला नाही. सोडलं नाही, सुट्टी दिली नाही. हा त्या बाबतीत ती खूप हुशार आहे, अजिबात चान्स सोडत नाही. सगळ्या गोष्टी झाल्या या 2-3 वर्षातच गेलो वेट, बट तेव्हा लहान होतो खूप. मोठी झाली माणसं, मिशा फुटल्या ना आता. खूप पण दिवस. लोकांना असा खूप मोठा प्रश्न आहे की अनुश्री आणि आदिनाथ सोबत का दिसत नाहीत? कोण आहेत ती लोक आणि कशाला पाहिजेत ही दोघं तुम्हाला सोबत? आणि एवढी जर सोबत पाहिजे ना तर त्या दोघांचा फोटो काढा आणि फ्रेम म्हणून घरात लावा. ती आणि बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे मी होप करतो अजून की बिग बॉसने अजून खूप मोठे हिंदीमध्ये जावे, ती अजून कुठेतरी चांगलं. अरे हिंदी मध्ये कशाला, हॉलिवूड मध्ये पाठव ना. नॉनसेन्स. अजून एक बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचंय की सिद्धी आणि आदिनाथ मध्ये असं काय झालं की ते वेगळे झाले? अगं बाय, काहीतरी चांगले प्रश्न विचार ना. बिचारा तो आधीच प्रेमात आंधळा झालाय, 3 वर्ष कबीर सिंग बनलेले आणि आता परत तेच प्रश्न विचारते. दुखत्या नसावर तू परत बोट ठेवते, काळी जळतं. माझी दिदीच आहे ज्योतिष, तर तिने मला सांगितलं होतं आधी खूप की मुलींपासून धोका आहे तुला. म्हणजे हो, म्हणजे याला माहिती होतं की जंतर मंतरला पोलीस बांबू घेऊन उभे आहेत, तरी पण हा गेला प्रोटेस्ट करायला. म्हणजे बाई क्या डेरिंग, या मानना पडेगा. तिला की मुलींपासून धोका आहे तुला, पण but अनुभव घेऊन बघायचा होता. घेऊन आता घेतला. लागली आता काय. अरे लागलीच पाहिजे ना. अरे ते आयुष्य कामच काय, ज्या आयुष्यामध्ये धोका नाही भेटला, धोका भेटलाच पाहिजे. हा कुछ तो दर्द होना चाहिए ना. सो तुझ्या लाईफ सोबत तुझ्या अकाउंटचाही ऍक्सेस त्या XYZ पर्सन कडे होता. हा होता. ह्याला म्हणतात प्रेमात आंधळं होणं. एवढं आंधळं व्हायचं की आपल्या इंस्टाग्रामचा एक्सेस त्या मुलीला देऊन टाकायचा आणि ती लहान मुलीसारखी आपल्या इंस्टाग्रामच्या रील्स मेहनतीने बनवलेल्या लिपसिंग करून ते डिलीट करायच्या. अरे काय धंदा लावलाय? ती इंस्टाग्रामच्या रील्स डिलीट करेपर्यंत तो काय झोपला होता काय? जाऊन द्यायचे ना एक. बस झाला आता पॉडकास्ट 3 वर्षाच्या नंतर भावाने कमबॅक केलाय. कमबॅक म्हणजे काहीतरी चांगला कमबॅक असेल. बघूया कमबॅक. ही नसेल रील, दुसरी रील असेल. असा थोडी कमबॅक असतो. चांगला असेल कमबॅक. ही नाही, दुसरी बघूया आपण. विसरतो आता मला
मला असं वाटलं काहीतरी चांगला कमबॅक असेल, म्हणजे 3 वर्ष त्याच्यासोबत झाले, तो एक्सपिरियन्स घेऊन काहीतरी स्टोरी टेलिंग करेल, इन्स्पायर्ड करेल, मोटिवेशनल रील्स टाकेल. पण इकडे तर साला दोगला. जाऊ द्या, असे बरेच रील स्टार आहेत जे सुरुवातीला फेमस होतात आणि नंतर मग त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी होतं, मग ते 2-3 वर्ष गॅप घेतात आणि हे पॉडकास्ट वाले त्यांना मस्तपैकी शोधून काढतात आणि त्यांच्यासोबत पॉडकास्ट घेतात, विचारतात की काय झालं, कुठे होता, आणि मग हे रील स्टार परत चालू होतात. काय सर्कल, ये सर्कल चालू ही रहेगा. बस 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 भावा बस, माहितीये तू कमबॅक केलाय. हा, नाईस नाईस कमबॅक. हा, बस झालं बस. तर मी पण आता बस करतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. लाईकचा एम ठेवूया आपण 1000 लाईक करून टाका. तर मग आता मी पण गायब होतो. बाय, टाटा.